विनंती करतो की आपण इकडे यायचं आहे कॉम्बॉक्स कडे. आपली बसण्याची सोय केलेली आहे इकडं. सौद मूसा सर्वांचे चहिते आणि एक सर्व गुण संपन्न माणूस आहे सौद. चांगला व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांसोबत हसून बोलून खेळून असतात एव्हरी टाइम. चला सौद यायचं आहे पण इकडे बसायला. थँक्यू सो मच. ओव्हर टू हरीश सर. चला सौद मुसा आलेत. जम्मार पठाण यांचे बंधुराज, त्यांचे हार्दिक स्वागत. आपण पाहतोय फ्रेंड चषक मांगलोली क्रिकेट टुर्नामेंट 2026. शरीफ कौचाली आणि अब्दुल जब्बार कौचाली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुहेल कौचाली यांच्याकडून फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी, प्रत्येक मॅचच्या फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल आम्हाला प्राप्त झालेली आहेत. मुझफ्फर धनसे यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल प्रोव्हाइड करण्यात आले. महमूद अजवानी साहेबांकडून यूट्यूब लाईव्हसाठी तब्बल 20,000 रुपयाचं भव्य देणगी आलेली आहे. ग्राउंड जर आपण पाहाल तर ही शेती आम्हाला अवेलेबल केली. नवाब कौचाली, नूर मोहम्मद पठाण, फवाद अँड अनवर पठाण, अरफत पठाण यांच्याकडून आम्हाला हे मैदान प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. मुश्ताक कोपटकर साहेबांनी या विकेटसाठी मेहनत केली, पिच बनवले. हशीम मुंबरे साहेबांकडून आम्हाला लाईट प्रोव्हाइड झालेली आहेत. आजूबाजूची जी शेतं आहेत जिथे बॉल जातोय ती बॉल आम्हाला पुन्हा देत आहेत परत, कारण ती शेतं आहेत लावलेली तरीसुद्धा तो बॉल प्रोव्हाइड करतात. त्यांचेसुद्धा खूप आभार. नवीद मुखादम, अकबर ढांगू, अनवर कोपटकर, शेख इब्राहिम, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपण पाहतोय फ्रेंच चषक बांगलोरी क्रिकेट टुर्नामेंट 2026 सीझन 1. चला वेळ घेऊ नका, खूप वेळ घेत आहे. विनंती असेल वौर संघाला, लास्ट कॉल आहे आयोजकांकडून. लास्ट कॉल. सीझन 2 याही पेक्षा मोठा आम्ही घेऊन येणार आहोत 2027 ला. 2026 आहे, ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. 2027 ला त्यावेळेस मोठं आयोजन. शरीफभाई कौचाली, अब्दुल जब्बार कौचाली माध्यमातून आपल्याला ट्रॉफी, मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. नक्कीच जबरदस्त स्पर्धा ज्यामध्ये खूप मोठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. सीझन 2 2027 ला ही स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप फ्रेंच चषक. शरीफ कौचाली आणि अब्दुल जब्बार कौचाली यांच्याकडून चला टाइम स्टार्ट झालाय वरचा. कधी बॉल पिच केला तरी तुमचा टाइम स्टार्ट केलाय, आयोजकांनी सांगितले. टाइम स्टार्ट 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. टाइम स्टार्ट. अश्नूर 11 वौर. सेकलर सलान. पहिला बॉल. हाफ ट्रॅकर पुल केला इथे. दुपारच्या सत्रातील पहिल्याच बॉलला पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल षटकार तहाच्या बॅट मधून.
5 बॉलचं षटक, 4 षटकांचा मॅच. पुढच्या मॅचेस 3-3 ओव्हरच्या असतील. जी पुढचा बॉल. यावेळेस सरळ स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय. शेतात बॉल, बांधाच्या पल्ल्याड, वावराच्या बाहेर. पहिल्या 2 बॉलला 2 षटकार, पण त्यानंतर मात्र फहद बाबाजीने टाकला आउटसाइड द ऑफ बॉल, खूप बाहेर. बॅकफुटला जाऊन खेळले असते, स्क्वेअर कट वाचले असते, पण खेळायला गेले कव्हरला आणि एज घेतला. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी तो चांगला रनिंग झेल टिपला मिड ऑफला येऊन. वहूर संघ आपण जर पाहिला असेल, धनसे यांचा अश्नूर 11, पण सौथ पटेल दिसत नाहीत, फहद पटेल नाहीयेत, निहाल बाबाजी. इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. करंजकोल विपक्ष पुरार. आपण तयार राहायचा. वा फवाद आले आणि पहिल्याच बॉलला फवाद जटमच्या बॅट मधून स्क्वेअर कट, चौकार. पुढचा बॉल फहदचा. हाई स्ट्रोक चांगला आहे कव्हर मधून, पण डीपला क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शन थोडस बंबल, पण एक सिंगल येईल फवादला. 17 धावा. षटक संपेल, कारण 5 बॉलचं षटक आहे. येस, षटक संपेल. 17 धावा, 5 बॉलचं षटक. पहिल्या षटकासाठी घेतले आपण 4 मिनिटं, आणि 4 मिनिटातच तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचंय. बॉल द्या तिकडे मैदानात, रोल बॉल द्या. दुसरं षटक घेऊन वहूर संघाकडून गोलंदाजीसाठी आदित्य. वहूर कडून आदित्य. फवाद जडाम साडी. क्लीन बोल्ड. आदित्य आले. पहिल्या बॉलला विकेट पण आणलाय. जबरदस्त गोलंदाजी. ओ
धाबा 17 पाहायला मिळतात. दुसरा गडी बाद होतोय. इनायतुल्ला 11 महाड 17 धाबा. पण अर्सलान पल्लवकर एपी आहेत नॉन स्ट्राईकला. एकही बॉल पेस करण्याचा प्रयत्न झालेला नाही. यस मुस्लिम जमात सदर पांगलोली नजीर धनसे साहेब त्यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आदित्य चला वेळ घेऊ नका. कासिम आलेत न्यू बॅटर. डाव्या स्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा मासूम मुकादम सरांचा. धावसंख्या वाढते. एकनी धावा होत आहेत 18. स्ट्रोक नो बॉल पण आहे आणि इथे षटकार पण आलाय. थँक्यू डीजी. यावेळेस ऑन साइडला पिक केलाय. काय स्ट्रोक केलाय. वा षटकार. थँक्यू डीजे. धाबा झाल्यात 31. 2 चेंडू फक्त झालेत. आदित्य मागडे ठरलेत. नो बॉल टाकला होता. फ्री हिट पण आला. वाईड बॉल. हा 2च झालेत. येस 2 बॉल झालेत. वाईड बॉल आलाय. चला मॅच चालू ठेवा. आपापसात खेळाडू चर्चा करू नका. इथे काउंट होते व्यवस्थित. ऑफलाईन ऑनलाईन. कासिम 2 बॉल 2 षटकार टोकले. नो बॉल फ्री हिट. आणखीन एक वाईट. पहिल्याच बॉलला क्लीन बोल्ड केलं होतं फवादला. तदनंतर मात्र खराब गोलंदाजी आदित्यची. अश्नूर 11 वऊर साडी 33 धाबा. हा हा काय करतात आदित्य. नो बॉल. नो बॉल. काय करतात आदित्य. परत एकदा प्रेट. 34 धाबा. सुहेल धनसे आता दबावात. प्रेशर मध्ये टेन्शन मध्ये कमरेवर हात आलेत. आदित्य हो हो पुन्हा एकदा नो बॉल. फ्री. चक्र फिरवलं पंचानी. पण बाबाजी आता कशा प्रकारे समजावतील. बॉलिंग वीक बॉलर करतात. मला हे कधीच समजलं नाही की बॉलरला का समजावं लागतं. बाबा इथे टाक. त्यासाठी तर त्याला बॉलिंग दिली जाते. तो बॉलर आहे. पण मग त्याला परत सांगावं लागतं बाबा पुढे टाक. बाबाजी सांगतायत. जर त्याला सांगून टाकायचं होते मग बॉलर काय. बॉलरला समजावं लागते इथे. आदित्य पहिलाच बॉल टाकला तर वाटलं खतरनाक बॉलर आहे. पहिल्याच बॉलला क्लीन बोल्ड घेतला होता. हा यावेळेस चांगला बॉल. आता हा चांगला टाकलाय ते पण पद बाबाजींनी सांगितले. हे तर तुला सांगत जो टाक बॉल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्या
36. 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉलचं षटक आणि पहिल्यांदा अर्सलन 8 बॉल झाले वाईड नो पकडून जवळजवळ 10 12 13 बॉल झाले. त्याच्यानंतर स्ट्राईक आली एपीला. हो जबरदस्त गोलंदाजी. रन नाही आहे स्वतः ते मान्य करतात अर्सलन पल्लवकर पण, कारण कुठली मुवमेंट नव्हती खेळण्याची. वेल लेफ्ट करताना बॉल लागलाय त्यांच्या पॅडवर. चांगला टाकला नो डाऊट, मस्त टाकला, पण याच्या आधी त्यांनी नोही टाकले तेवढे. रन नाही येणार. डॉट बॉल आहे. धावा 36. शेवटचा बॉल एपी साठी. टो क्रशर यॉर्कर टाकला अर्सलन पल्लवकर साठी. निगडी फेस्टिवल मध्ये काय फलंदाजी केली होती या हंगामात एपीने. चेस केल्या होत्या धावा एका षटकात. 5 षटका टोकले होते लगातार. इथे संधी होती रनआउट करण्याची. एक सिंगल्स 2 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 37 धावा. 2 षटक अजूनही येणे बाकी आहेत. टाइम आपण तुम्ही जास्त घेतलाय आता, कारण नो वाईडनी तुमचा टाइम जास्त केलाय. अश्नूर 11 वावूर हे लक्षात घ्या. आता 3 मिनिटात तुम्हाला हे षटक संपवायचं. 5 बॉल नाहीतर मग पेनलाइज केलं जाईल. अश्नूर 11 वाहूर मॅच मध्ये पुन्हा आदित्यनी चांगले शेवटचे 2 बॉल आहेत ना चांगले टाकले. जर आपण पाहिलं तर लेग बायला 1 रन आली. गोलंदाज बॉलर्स नेम वाहूर काशिफ. काशिफ आले 3रा षटक घेऊन. अश्नूर 11 वाहूर साठी. हा चांगला बॉल पाहायला मिळाला. अर्सलन पल्लवकर बॅकफुटला जाऊन फक्त कट केला. इलियास भाई यांचे हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रानंतर. हमार आमच्या सोबत गेली 3 दिवस. संघाची धावसंख्या 37. 38. 1 रन पहिल्या बॉलला. 38. एक सिंगल. धावसंख्या 39. ऑफलाईन स्कोरिंगला अम्मार. कासिम ला मिळते सिंगल. कासिम पोहोचतात 13 धावांवर. 2 बॉल चांगले टाकलेत काशिफनी. आधी त्यांनी सुरुवात चांगली केली, नंतर पहा वाईड नो बॉल वाईड वाईड नो बॉल नो बॉल अशाच धावा गेल्या. काशिफ चांगली गोलंदाजी. इथे संधी आहे धावाची. खराब क्षेत्ररक्षण. धावा थांबवल्या. आधी त्यांनी शेवटचे 2 बॉल आणि या बॉलरनी टाकलेले आताचे, त्यामुळे धावा थांबवल्या. 5 बॉलला 4 रन आले. अमर पठाण आम्हाला सांगतात शेवटच्या बॉलला धावा कमी आल्यात. काशिफ कासिम साठी चांगली गोलंदाजी. इथे पण धावाची संधी होती. पडले धड पडले. एक सिंगल. धावसंख्या 41. शेवटचा बॉल. काय गोलंदाजी केली काशिफनी. 4 बॉलला 4 सिंगल दिलेत. इनायतुल्ला 11 साठी. एका बाजूला सुहेल धनसे, एका बाजूला इनायतुल्ला हजवाने तोराडी असा मॅच आहे. दोन्ही आजूबाजूची गावं. खराब क्षेत्ररक्षण, पण बाल बचावलेत की तो चौकार गेला नाही. एकच सिंगल आली. अर्थात मॅच जरी अम्मार महाड आणि वहूर चालू असली तरी जिंकेल एक तर पांगलोली किंवा तोराडी. हे लक्षात घ्या, कारण एक ओनर आहे तोराडी नाही तुला अजवाणी, दुसरे ओनर आहेत पांगलोली सुहेल धनसे. शेवटचं षटक. गोलंदाजी साठी तन्वीर नवीद आले. चला या मिनिटात तुम्हाला बॉल टाकावा लागेल. शेवटचं मिनिट आहे. पेनल्टीच्या स्वरूपात अतिरिक्त खेळाडू आत येईल. आपल्याला वेळ नाहीये.
नवीद एपी साठी एपीला शांत ठेवले, गोलंदाजी चांगली केली समोरच्या गोलंदाजाने, पण किती वेळ शांत ठेवाल. नाव आहे अर्सलान पल्लवकर, आलाय षटकार. पुढचा बॉल उजव्या हाटीच्या खूप बाहेर. येस, व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांचा. 49 धावा. यावेळेस चांगले कमबॅक डिलिव्हरी, चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येईल. नवीद धावा 49. डॉट बॉल. 3 चेंडू अजून आहेत या षटकातील. नवीद ॲट मोर द विकेट. पंचाच्या डावा बाजूला अर्सलान पल्लवकर यांच्या साडी. यावेळेस हवेत खेळलाय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली, चूक करणार नाहीत. आलाय विकेट. बॅटर बाद. एकोणपन्नास धावांवर तिसरा विकेट आला. न्यू बॅटर मैदानात. नाईफ नवीद साडी. नाईफ गेलेत उजव्या हष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. अर्धशतक पूर्ण होते. इनायतुल्ला 11 युनायटेड महाड. 50 धाबा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 50 धाबा. नवीद नवीद नाईफ साडी. हा स्ट्रोक चांगला आहे. सरळ डाऊन द ग्राउंडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगलच घेतील, कारण कासिमला बॉल हा खेळला. शेवटचा जर षटकार आला तर ते महत्वाचा राहील. 51 धावा तशाही झाल्यात. इथे मोठा पटका येईल का? शेवटचा चेंडू. हा वेगात टाकला नवीदनी. डॉट बॉल. कासिम खेळला पाहिजे अशी चर्चा होती, पण कासिमनी सुद्धा केला डॉट बॉल. लक्ष आहे 52 धावांचं. अश्नूर 11 वहूर. पहिल्या षटकात तर धावा अम्मार आल्या होत्या. सतरा आल्या होत्या. नंतर मात्र धावा दुसऱ्या षटकात जास्त आल्या. तिसरं आणि चौथं षटक जे आलंय ते चांगलं आलंय. अश्नूर 11 वहूर साडी, सुहेल धनसे साडी. तर हा सामना इनायतुल्ला अजवाणी आणि वर्सेस सुहेल धनसे असाही आहे. चला टॉस करायचा आहे. करण स्कूल विपक्ष पुरार या दोन्ही कॅप्टन. समीर सरकोत या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत मुख्य व्यासपीठावर. शरीफ भाई टॉस पण घ्या. पुढच्या मॅचचा सन्मान पण करा.
सैफ कारभारी पांगलोलीचे जावई, त्यांचा सन्मान केला जातोय. जब्बारभाई आणि शरीफभाई यांच्या हस्ते मुख्य आयोजक या स्पर्धेचे दोघही प्रेमाची उपदार माईची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. चला टॉस साठी या लास्ट कॉल असेल. दोन्ही टीम पुरार करंज स्कूल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण लॉट वाचला असेल तर पहा, नाही तर 3 बॉलची पेनल्टी आहे. या मॅचच्या दोन्ही टीम लेट आलेल्या, एक बॉल कमी झालाय हे लक्षात घ्या. टाइम गेलाय त्यामुळे सालिक आणि फहद बाबाजी. चला करंज स्कूलचे कॅप्टन आले टॉस साठी. चला चला पुरार. चला पुरारचे कॅप्टन लवकर पोहोचा, वेळ होत आहे लक्षात घ्या. चला इनायतुल्ला 11 महाड लवकर क्षेत्ररक्षण लावा. चला लवकर मासूम सर लक्ष द्या. मॅच लवकर चालू होतील तशा लवकर होतील लक्षात घ्या. 5 मॅच कंप्लीट आहेत आपल्याला आजच्या खेळवायच्या. ही पहिलीच आहे मॅच. सकाळच्या सत्रात 2च मॅच झाला, टोटल 7 मॅच. टॉस केला जातोय इथे. चला पुरारचे कॅप्टन पोचा. टॉस बॉक्स मध्ये आमचे मान्यवर वाट पाहत आहेत. वेळ लावू नका प्लीज, पहा. सन्मान्य पाहुणे आमचे वाट पाहत आहेत. पहा, स्पर्धेची शिस्त पाळा, क्रिकेटची शिस्त पाळा. सालिक आणि फहद बाबाजी, फहद इसानी अर्थात फहद बाबाजी. इकडे टॉस केला जातोय. करंज खोल क्षेत्ररक्षण स्वीकारले करंज खोल संघाणी. क्षेत्ररक्षण स्वीकारले करंज खोल. पुरार संघाला दिली फलंदाजी. जाऊया मॅच कडे. पहिलाच बॉल. हो डोक्याच्या वरून आलाय हा चौकार. अब्दुल्ला डोक्याच्या वरून आला बॉल. थोडीशी डाईव्ह घ्यायला पाहिजे, उंच उडी घ्यायला पाहिजे, तर तो झेल आला असता. महत्वाचा झेल होता. पहिल्या बॉलला चौकार तहाच्या. फुलटॉस बॅटची कडा घेतले. स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत स्वतः ओनर इनायतुल्ला भाई. चांगलं क्षेत्ररक्षण गेले. डॉट बॉल आलाय, कारण मागे ते नेट आहे, जाळ आहे, त्याच्या मागे गेला तर डिक्लेअर आहे. आत असेल तर तुम्हाला धावूनच धावा घ्याव्या लागतील. स्पर्धेचा नियम. 5 बॉलचं षटक आहे. 52 धावा करायच्यात, पण त्या 24 बॉलला नाही तर 20 बॉलला करायच्यात. 52 धावा. पहिल्या 2 बॉलला आले 4. पुढचा बॉल तहा फर्स्ट साठी. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल थोडासा शॉर्ट पिच होता. ऑफ साइडला चांगला स्क्वेअर कट चौकार आला, पण लागोपाठचे 2 बॉल चांगले टाकले तहानी. कमबॅक केले त्यांनी. सुरेख गोलंदाजी तहाची. फलंदाजी पण काही सुरुवात केली होती तहानी. पहिल्या 2 बॉलला 2 षटकार टोकले होते. तहा फहद इसानी साडी. पुन्हा एकदा यॉर्क लेनचा चेंडू. अर्सलान पण लवकर आहेत, पण वर डोक्याच्या वरून आला षटकार.
पुढचा बॉल तहा फत बाबाची साडी फुलटॉस ऑफ साइडला यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या दोन बॉल डॉट पण मागच्या दोन बॉलला दोन मोठे फटके मारलेत फहद बाबाजीनी 16 धाबा झाल्यात पहिल्या षटकात 52चा पाठलाग करताना जी सुरुवात पाहिजे होती संघाला अश्नूर 11 सुहेल धनसे यांच्या संघाला ती सुरुवात करून दिली दोन बॉल डॉट घेऊन सुद्धा 16 धाबा आल्या मगात पहिल्या षटकात कमरेवर हात होते सुहेल धनसेचे आता इनायतुल्ला भाईचे आहेत कारण दबावात आहेत 16 धाबा आल्यात गोलंदाजी साठी नाईफ सालिक साडी हो दांडी गुल क्लीन बोल्ड पहिल्याच बॉलला विकेट आदित्य दुसरं षटक टाकलं होतं थोडस खराब फवाद जटामॅनचा क्लीन बोल्ड घेतला होता पण तदनंतर वाईड नो त्यामुळे या धावा वाढल्या आता त्याला त्या धावा वसूल कराव्या लागतील बॅटिंग करून सालिक बाद झाले सालिकनी काही जास्त स्कोररला डिस्टर्ब केलं नाही सालिकनी मेहनत दिली नाही स्कोररला सुहेल धनसे पुन्हा दबावात कारण विकेट आला सालिकचा हा मॅच पहा पांगलोली तोराडी आहे ऐकणाऱ्यांना नवल वाटेल पण पांगलोली तोराडीच मॅच आहे कारण एका बाजूला तोराडीचे इनायतुल्ला अजवानी दुसऱ्या बाजूला पांगलोली सुहेल धनसे हा अब्दुल्ला कॉमेंट्री बॉक्स मधून डायरेक्ट मैदानात होता नाईफ या वेळेस सरळ खेळला आदित्यनी लॉंग ऑनच्या वरून चवळीच्या शेतात शेंगा खायला बॉल षटकार नाईफवर हल्ला बोल केला आदित्यनी 22 धावा यावेळेस ऑन साइडला येईल वाईड धाव होतील 23 52 पाहिजे होते आता 29 ची अजूनही गरज आहे 23 झाल्यात दोन चेंडू या षटकातील 3 बॉल बाकी तुम्ही म्हणाल 3 का तर 5 बॉलचं षटक आहे 4 षटकांचा मॅच आहे पण 20च बॉल आहेत नाईफ आदित्य साडी हाफ ट्रॅकर वा काय बॅडमिंटन स्ट्रोक खेळलाय टेबल टेनिस षटकार काय कमाल हिची पटकेबाजी इथे आदित्याची 29 धावा सुहेल धनसे आता थोडासा जीव आलाय आता पण तिकडे नाही तुला अजवानी दबावात एकदा इकडे मॅच कधी तिकडे मॅच नाही ओहो आदित्य बाप रे बाप आता महाडच्या डोक्याला ताप जे 35 धावा 3 बॉल 3 षटकार आदित्यनी दिल्या ना त्या व्याजासकट आता वसूल करते मैदानात जितक्या दिल्या त्याच्या डबल वसूल करेन 19 दिल्या होत्या तो स्ट्राईकला गेला आणि 19 आल्या कारण 3 षटकाराच्या 18 आणि 1 वाईड
त्यामुळे धावा आल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा 35. नाईफ दबावात आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉल. 36 धावा. 36 धावा. 52 धावांचं टार्गेट. पण आदित्य काय खेळलेत अश्नूर 11 साठी, वहूर साठी. छोटा पॅकेट बडा धमाका. नाईफ ऑन साइडला भिरकावलंय. गोशांकी क्षेत्रात गेलाय. एक धाव. स्ट्राईक जायला आदित्यकडे. धावा झाल्यात 37. 10 बॉल 15. या मैदानात ते एकाच ओव्हरला येतात 15. आता 10 बॉलला 15 करायचे आहेत. फ्रेंड चषक आपण पाहतोय स्पर्धा. शरीफभाई कौचाली आणि अब्दुल जब्बार कौचाली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. धावा आल्या 21 या षटकात. पहिल्या षटकात 16. पण जर पहिली इनिंगचा अंबार विचार केला तर त्याही इनिंग मध्ये 5 आणि 9 धावांचं षटक आलं होतं. तर तसेच गोलंदाजी करावी लागेल. सेम झालंय, फक्त 1 धावानी पुढे आहेत. वहूर 1 धावानी पुढे आहे. आणि कारण 1 धाव जास्त करायचे आहे ना त्यांना. झालेल्या धावांपेक्षा 1 धाव जास्तही करायचे. 51 झाल्या तर 52 करायचे. गोलंदाजीसाठी वलीद आदित्यसाठी 10 बॉल 15 वाचवायचे आहेत. फटका बसलाय. हवेत आहे. अर्सलान पल्लवकर चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. हो हो हो. हा कॅच आहे का मॅच आहे? कॅच सुटले अर्सलान कडून का मॅच? हा कॅच महत्वाचा होता कारण त्यांनी जास्त धावा केल्या होत्या आदित्यनी. आणि फहद बाबाजी नॉन स्ट्राईकला पण राहिली असती. दबाव पण आला असता. 10 बॉल 15 होत्या. 9 बॉल 15 आल्या असत्या. पण आता 9 बॉल 14 आणि आदित्यला जीवदान पण. वलीदनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्याच बॉलला संधी निर्माण केली होती विकेटची. संधीचं सोनं करता आलं नाही अर्सलान पल्लवकरला. पुढचा बॉल. हा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नाईफचं. एक सिंगल. वलीद चांगली गोलंदाजी करतायत. 38 धावा. एकोणचाळीस धावा. हो यावेळेस खोदून काढलाय बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल. याच आदित्यचा झेल सुटलेला. आदित्यचा कॅच महत्वाचा होता. नंगीच छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर घाव करे गंभीर. आदित्य चांगली फलंदाजी. धावा 45. उजव्या अष्टीच्या खूप बाहेर. वाईड 46 धावा. 52 करायच्या होत्या. आता बॉल जास्त धावा कमी. 7 बॉल 6 धावांची गरज. वलीद. आदित्य कव्हरच्या वरून मॅच केली फिनिश. टोकला षटकार.